हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, आपण आवरले आता अँड दिवस पण वरती आलेला आहे. मित्रांनो, आज आपण सकाळ सकाळ गेलेलो नाही आहे, कारण की एवढं जास्त काय काम नव्हतं म्हणण्यापेक्षा जायचं मूड पण नव्हता अँड जास्त काय काम पण नव्हतं. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहे. आपल्याला आणायचं मित्रांनो आता कांदा. 8 वाजत आले मित्रांनो, तर आता आपल्याला जायचं मित्रांनो कांदा आणायला. परवा दिवशीचा आणला इथं अँड कालचा आणायचा मित्रांनो. तर ट्रॅक्टर वगैरे रेडी करून ठेवलेला आहे आपण अँड आता जायचं मित्रांनो आपल्याला कांदा आणायला. तर चला आता फटाफट जाऊया कांदा. आता आपला ट्रॅक्टर आता सध्याच्याला सुरू होई नाही, कारण की त्याला बॅटरीचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळं चार्जिंग नाही आहे बॅटरी, तर त्यामुळे ते चालू होत नाही आहे मित्रांनो. तर आता आपण असंच जाऊया, ट्रॅक्टर आपण नंतर नेऊया अँड घेऊन येऊया. आत्ता जाऊ मित्रांनो आपण सगळं रेडी वगैरे करून ठेवूया. चला आता मित्रांनो कांद्याच्या गोण्या भरून वगैरे बांधून वगैरे ठेवूया. आलं मित्रांनो, आता आपण आपल्या रानात अँड आपल्याला भरायचं मित्रांनो. इथं 2 ढीग आहेत अँड तिथं आहेत 2 ढीग, तर ते भरून ठेवायचे मित्रांनो. आपण आत्ताच भरून ठेवूया ते, कारण की नंतर मग परत ऊन होईल, ते गरम होतील कांदे, मग ते परत खराब व्हायची शक्यता आहे. तर ते आपण आता भरून ठेवूया मित्रांनो आपण मस्तपैकी. हे बघा मित्रांनो, काल मम्मीने चांगले केळीच्या रोपांना पण पाणी देऊन घेतलेलं आहे मस्तपैकी. सो आता हे बांधायचे हे अँड भरून ठेवूया आपण ते 2 ढीग. A few minutes later. मित्रांनो, झाल्या आता आपल्या सगळ्या गोण्या रेडी, बांधून वगैरे ठेवलेत भरून. आता फक्त मित्रांनो ट्रॅक्टर आणायचा अँड भरून न्यायचं. तर चला आता आपण थोड्या वेळाने चालू झाल्यावरती किंवा ऊन उतरल्यावरती घेऊन येऊ ट्रॅक्टर अँड मग घेऊन जाऊया. वाटलंच तर मग त्या टायमिंगला आपण कांदा बी काढूया, बट आता ते बघूया आपण त्या टायमिंगला. तर चला आता बघूया आपण थोडंसं आपल्या कलिंगडाकडे चक्कर वगैरे मारूया अँड निघूया आपण आता घरी. मित्रांनो, आपण आलो आहे आता इथं मिरची अँड कलिंगडमध्ये. आता मिरची बी लावली म्हणलं, ते कलिंगडचं रान नाही राहिलं मित्रांनो, मिरचीचं पण झालं आहे. आता मिरची बी बघू शकता मित्रांनो, एकदम मस्तपैकी खाली रोपल्या गेलेली आहे. ते तर एकदम अजिबात सुकत वगैरे नाही आहेत मित्रांनो झाडे. रोप एकदम टाकाटाकमध्ये सेट झाले मित्रांनो. आता इकडं आपण वरच्या साईडलाच लावले, तिकडं खाली लावलेलं नाही आहे. पायपापासून आपण तिकडच्या साईडलाच हे 5-6 बेड लावलेले आहेत मित्रांनो. तुम्ही बघू शकता एकदम ओकेमध्ये खाली रोपले गेलेले आहेत रोपं. आणि पपईचा खेळ मित्रांनो संपला आहे आपला. पपईचा एकदमच कार्यक्रम झाला आहे. पपईचं काय राहिलेलं नाही मित्रांनो, एकदम लॉस झालेला आहे आपला. बघू शकता तुम्ही कुठं तरी एखाद झाड, बस ऑलमोस्ट सगळे झाडं तर गेलेले आहेत पपईचे. सो त्याचं काम तर मित्रांनो संपलं. चला आता एकदम ओकेमध्ये आहे अँड अजून ओल पण आहे, पण ह्याला सोडूया आपण नंतर. नसे संध्याकाळी पाणी सोडूया त्याला, पण थोडंसं पाणी सोडूया आपण. चला आता मित्रांनो आता निघूया आपण घरी अँड चहा नाश्ता आपण करूया घरी जाऊन. चला तर मित्रांनो, चला आता आपला चहा वगैरे नाश्ता झालेला आहे आपला. तर आता लागू आपण आपल्या कामाला मित्रांनो. आता आपल्याला करायचं मित्रांनो गायांना चाराचं नियोजन. तर चला आता आपण काढणारे मका काढायची आपल्याला. तर चला आता फटाफट आपण यांना मका काढूया अँड टाकूया यांना चारा आणि मग नंतर आपल्याला त्यांचं पाणी वगैरे करून सावलीला मारू. तर चला आता आधी घेऊ आपण यांना मका काढून. A few moments later. हे झालं मित्रांनो, आपण मका काढून इकडं थोडी तर घेऊ आपण गायांना टाकून. आता आपल्या गायांना मका टाकून अजून पण आहे इकडं, ते आता हे खाऊन झाल्यावर पाणी पाजून घेतलं मग हे टाकायचे. तर चला आता तोपर्यंत आपण एक काम करूया मित्रांनो. मित्रांनो, आता आलोय आपण ट्रॅक्टर घेऊन खाली कांदा न्यायला आलोय आता.
चला फटाफट आपण कांदा निघूया. बांधून वगैरे ठेवलेला आहे आधीपासूनच. आता ट्रॅक्टरवर टाकूया अँड घेऊन जाऊया. ऊन पण आहे भरपूर. सो चला आता फटाफट थोडं घेऊन जाऊया. त्यातल्या मित्रांनो आता आपण सगळ्या गोण्या रचून चालवलं आता बांधून. तर मित्रांनो आता बघा इथं आपला गॅस पोहोच झाला आहे आपल्याकडे. आपल्या मोदीने आपलं काम केलं मित्रांनो. परवा दिवशी जहाज पास झालं होतं कुठून इराणमधून ना. इराणमधूनच झालं मित्रांनो. इराणच्या खाडीतून पास झालं. हा ती पोहोचले. आता आज आपल्यापाशी गॅस पोहोच झाला मित्रांनो. तर बीजेपीला वोट करा मित्रांनो. आता गॅस आपला घर पोहोच झालेला आहे. आता मम्मीचं बघूया काय म्हणणं आहे. होय मम्मी काय म्हणणं आहे आता? माझं काय म्हणणं आहे, लोक ओरडतात शहरात गॅस नाही गॅस नाही गॅस नाही. आपल्याला तर 3 दिवसात गॅस परत घरी आला. आपलं डायरेक्ट आला आहे का नाही? बुकिंग केलं आणि 3 दिवसात गॅस घर पोहोच. ते बी आम्ही रानात राहतोय तरी पण. मित्रांनो त्यासाठी बीजेपीला वोट द्या. जहाज इराण मध्ये गुतून नाही तर पाकिस्तान मध्ये सगळीकडून पास होते. त्यामुळे बीजेपीला वोट करा मित्रांनो. 1 hour later. मित्रांनो चला आता आपलं आवरलंय घरचं. ऊन पण उतरलंय अँड इथला आपण जो कांदा आणला होता मित्रांनो आता पूर्ण सगळा काटून टाकलाय. मित्रांनो आता जायचं आपल्याला खालच्या रानात. आपल्याला जायचं मित्रांनो मिरची लावायला. रोप पण आणून ठेवले आपण काल. चला आता मित्रांनो आता जाऊया आपण खालच्या रानात मिरचीचं रोप लावायला. आता आलोय आपण खालच्या रानात आणि आपण घेतली आहे मित्रांनो मिरची लावायला. तर आता चाललं मित्रांनो मिरची लावायचं काम. तर चला जा थोडी आणलेत आपण जवळपास 7 कॅरेट आणलेत मित्रांनो. 7 कॅरेट आणलेत मित्रांनो. चला आता तेवढे आपण फटाफट लावून देऊया अंधार पडेपर्यंत. नाहीतर मग येईल आपल्याला तोपर्यंत दुसरं काही काम. चला आता आपण फटाफट घेऊया आपण मिरची लावायला. तर मित्रांनो आता आपण चालतोय आपल्या वरच्या रानामध्ये. आपल्याला करायचं आहे गहू. तर गव्हाची मशीन आलेली आहे. तर चला आता फटाफट जाऊया आपण आता वरच्या. आपण परत रिटर्न घरी जाऊन आलोय. आता आपल्याला आणायचं होतं मित्रांनो तळवट अँड पाणी. अँड मित्रांनो बीके ब्रह्मांत ते आले होते. सो त्यांच्याकडे गेलो होतो आपण कारण की तोपर्यंत मशीन आली नव्हती मित्रांनो. अँड आता मशीन आलेली आहे. आता चाललंय मित्रांनो आपलं गहू करायचं. तर गव्हाचं मशीन आलंय. बराच वेळ घातला मित्रांनो यांनी. तर तोपर्यंत आपण परत रिटर्न घरी जाऊन आलोय. अँड पहिल्यांदा मित्रांनो तळवट वगैरे आणला होता. आता हो परत दुसरा आणला आता आपण. आता घ्यायचं मित्रांनो फटाफट गहू करू. तिथं तुम्ही बघू शकताय. मित्रांनो आता इथं बघू शकताय तुम्ही सुरुवात केलेली आता. एवढा सगळा गहू करून होईल. मित्रांनो आता ऑलमोस्ट होत आलाय. आता फक्त एक राऊंड राहिलाय. एकदा रिटर्न जाणार आहे. परत एकदा रिटर्न गेलं की मग झाला डन करून झाला मित्रांनो. मित्रांनो तिथं साईडला थोडंसं राहिलंय. तर त्याच्यासाठी आता ते परत थोडंसं रिवर्स गेले बघा. थोडंसंच राहिलं इथं. अशी एक लाईन राहिली बघा. अँड तिथं पाठीमागं पण राहिलं हे. ह्याच्यासाठी आता ते गेले रिटर्न. आता तेवढं घेऊन इकडच्या साईडला मित्रांनो आपण करूया खाली. तिकडं घेऊ आपण खाली करून.
तर आता ऑलमोस्ट फायनल झालं आहे. मित्रांनो आता आपण घेऊया इकडच्या साईडला खाली करून. तर मित्रांनो आले आता घेऊया आपण या तळवटावरती खाली करून. मित्रांनो सगळा धूळच आहे हवा इकडं असल्यामुळे. मित्रांनो हे झालं आपलं फायनली खाली. इथे मित्रांनो ते पाईप काढल्यावरती तिथं पडतं म्हणून तिथं काढते ते आता. झाला मित्रांनो आपला गहू. तर मित्रांनो आता मशीन चालली आहे. आपला गहू झालाय इथं. अँड इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो एवढा गहू झालेला आहे जो की तुम्हाला अंधारात दिसत नाही आहे बट दिसेल तुम्हाला होता उद्याच्याला भरताना. मित्रांनो आता आपला गहू होऊन पडलाय. आता एका साईडला आपण काढून घेतलाय. आता मित्रांनो घ्यायचं आपल्याला झाकून, कारण की आता तर आपण काय घेऊन जाऊ शकत नाही. तर काय घेऊन जायचं आपल्याला उद्या. तर आता ठेवू आपण मित्रांनो त्याला झाकून. कसा झाला बापा, चांगला झाला का मित्रांनो? आता तुम्हाला इथं दिसणार नाही आता अंधारात. तुम्ही उद्या सकाळी तुम्ही आता परत बघा ह्याला. आता सध्या आपण ठेवूया ह्याला झाकून मित्रांनो. चला आता मित्रांनो फटाफट घेऊया आपण झाकून. तर मित्रांनो आता आपलं झाला एकदम झाकून वगैरे पण ठेवून दिलं. आता आपलं गोल्ड मित्रांनो इथंच ठेवणार आहे. आता आपण घेऊन जाणार मित्रांनो सकाळी. चला आता निघूया आपण घरी. आपण एकदम ठीकठाक झाकून वगैरे ठेवलेले मित्रांनो. चला आता निघूया आपण आता घरी. मित्रांनो आता आलो आपण घरी. 9 वाजले मित्रांनो. अजून आपल्या गायांचं चारा पाणी करायचं मित्रांनो. चला आता काढूया आपण जरा मका. मका काढून गायांना पाणी पाजून करूया त्यांना चारा टाक. तर मित्रांनो फायनली आता आपले काम संपलेले आहे. आता आपण गायांना चारा काढून टाकलाय आणि पाणी पाजून बांधलंय पण मित्रांनो. आणि आता वाजत मित्रांनो 7 होतं. चला आता फ्रेश व्हायचं, जेवण करायचं, आराम करायचा मित्रांनो. तर चला आता पुढे पण आजच्या ब्लॉगचं पण एंड मित्रांनो. भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.